पुण्यापाठोपाठ सोलापूरमध्ये सुद्धा गुइलेन बॅरी सिंड्रोमचा धोका सध्या वाढलाय। सोलापूरमध्ये 2 नवीन रुग्ण सापडलेत आणि 2 दिवसापूर्वी एका रुग्णाचा मृत्यू सुद्धा झाला होता। रुग्ण वाढतायत, त्याच्यामुळे सोलापूर पालिका आणि जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। तर पुण्यामध्ये सुद्धा रुग्णांची संख्या आता 101 वर गेली आहे। 16 रुग्ण या आजाराचे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून। अनिकेत, स्थानिक सगळ्या आरोग्य यंत्रणेकडून काय नेमकी काळजी घेतली जाते, नागरिकांना काय आवाहन या पार्श्वभूमीवर केलं जात आहे? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहायला गेलो तर सोलापुरात आणखी 2 जीबीएसचे रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यानंतर आता जीबीएसची बाधा झाल्यानंतर ह्या 2 रुग्णांच्या नंतर सोलापुरातील प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं आपल्याला चित्र दिसते। खरं तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील यांनी देखील मोठ्या प्रमाणात सर्व आरोग्य यंत्रणेची बैठक घेतलेली आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर या सर्व 2 संशयित रुग्ण आहेत, त्या रुग्णांचे सॅम्पल महापालिकेने तपासणीसाठी पुढे पाठवलेले आहेत। खरं तर 15 दिवसात हा अहवाल येईल, मात्र रुग्णांना जीबीएस झालेला आहे असा अहवाल प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी लावलेला आहे। यातील एक रुग्ण जो आहे तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातला आहे, तर दुसरा रुग्ण मूळचा लातूर जिल्ह्यातला आहे। या दोन्ही रुग्णांमध्ये जीबीएसची लक्षणं जे आहेत ते आढळून आलेली आहेत। त्यामुळं एकंदरीत सर्व डॉक्टरकडून असेल, प्रशासनाकडून असेल, कोणी घाबरू नये असंच आव्हान जे आहे ते महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि आरोग्य प्रशासन असेल यांच्याकडून करण्यात येते। आणि त्या जीबीएस वरती कशा प्रकारे नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी देखील जनजागृती करण्याचं काम प्रशासनाकडून करण्यात येते। रिद्धी जी, निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी अनिकेत।